माझं सांगायचा मुद्दा हेच आहे की मोठ्याच बारक्यानं ऐकावं. जसं की मी कोण माझ्यापेक्षा मोठा आहे, मी ऐकतो का? पण तुम्ही माझं ऐकावं हीच माझी इच्छा आहे. आता इच्छा ही सर्वांचीच असते, पण पूर्ण कोणाकोणाचीच होतात, जशी की माझी. होते का? नाही. मी त्या राजाला भाडकावला सांगितलं होतं की बीला ऍडमिशन घेऊ नको. ऍडमिशन घेतलं, आता त्यात बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घेतलं. आता बस म्हणा नट आवडत. मी सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की त्याचं माझ्या हातून भलं व्हावं. मला मोठेपणा नको हो, त्यानं मला सत्कार करावं, माझं काहीतरी मोठेपणा गुणगान गावं अशी माझी इच्छा कधीच नसते. पण जर केलं तर ते त्याचा मोठेपणा, तर तो तुमचा इश्यू आहे ना की माझा इश्यू आहे. इश्यू हा सगळ्यांचाच असतो, पण इश्यूला कसं टिश्यू मध्ये कन्वर्ट करायचं, त्या टिश्यूनं नाक पुसायचं हे तुमचं काम आहे. आणि कामावर ना आठवलं, मी तसं खूप जणांची कामं केली आहेत, पण माझं कोण काम करतं यावर मी जास्त लक्ष देतो. मी 100 वेळेस त्या 12वीच्या स्टुडंटला सांगितलं होतं नीटचं पेपर नीट दे. एकदा मी एकाला धमकी दिली, मग त्यानं एवढं मला मारलं, त्याच्यानंतर मी धमक्या देणं बंद केलं. मी डायरेक्ट माफी मागतो. त्यानंतर मी खूप काही गोष्टी आयुष्यात केल्या ज्या सांगण्यासारख्या नाही आहेत, तरी पण मी सांगतो. मला काही खूप करायचं होतं ते मी सगळं इमॅजिन केलं, आणि जे गोष्टी घडावायच्या होत्या ते मी स्वप्न पाहिल्या, स्वप्नातच ठेवले, कारण रियालिटीमध्ये आणणं पॉसिबल नव्हत्याच ना. तर मी झोपायचो खूप. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहेच काय करायचं.